जय हिंद मित्रांनो, पुन्हा एकदा आपण एक नवीन व्हिडिओ घेऊन हजर आहोत। आजचा सुंदर व्हिडिओ आहे निसर्ग आपला मित्र। आणि खरंच मित्रांनो, हा जो निसर्ग आहे आपला मित्र आहे। तर या पावसाळ्याच्या सीजनमध्ये या मित्राच्या स्वभावामध्ये काय काय बदल झालेले आहेत। तर आपण म्हणतो की निसर्ग हा एक सुंदर चित्रकार असतो। तर चला बघूया या निसर्गाने कोणकोणते चित्र रेखाटन केलेले आहे या पावसाळ्या या ऋतूमध्ये। तर तुम्ही बघू शकता सुंदर असा एक ओढा या ठिकाणी वाहताना तुम्हाला दिसत आहे आणि सुंदर अशी रचना त्याची आहे। तर या ठिकाणी तुम्हाला समोर दिसत आहे की एक सुंदरसा छोटा धबधबा तयार झालेला आहे आणि हे बघताना मनाला एक वेगळाच आनंद होतो। आणि एक आपण एक याच्यातून संदेश घेऊ शकतो मित्रांनो की माणसाने सदैव चालत राहावं। आता या ठिकाणी तुम्ही बघू शकता हा जो छोटासा ओढा आहे हा खळखळून वाहत आहे। समोर निसर्गाचं जे रूप आहे बदलून गेलेलं आहे। मातृभूमीने हिरवा शालू परिधान केलेला आहे आणि हे पाणी बघू शकता या ठिकाणी वाहताना मनसोक्त असं झेप घेत वाहत आहे। तर माणसाने देखील असं जीवन जगण्यासाठी एक प्रेरणा घेऊन माणसांनी जीवन खळखळून जगले पाहिजे। सुख असू दुःख असू याच्यावर मात करत जगले पाहिजे, असं या सुंदरशा वाहणाऱ्या ओढ्यापासून आपण या पाण्याच्या धावत्या गतीपासून शिकायला पाहिजे। त्यानंतर तुम्ही बघू शकता, तुम्हाला दाखवतो की या निसर्गाचं हिरवळ बघा किती आहे। तर ही चेतना या निसर्गात भरण्याचं काम या पावसाळ्या ऋतूने केलेलं आहे। आणि सुंदर सुंदर फुलं पण तुम्हाला फुललेली दिसतात पिवळ्या रंगाची। त्यानंतर समोर पाण्याचा जो साठा तयार झालेला आहे। तर अपाट असं स्वप्नाचं आपण म्हणतो घरटं बांधायला पाहिजे, तसं या पाण्याने आपलं स्वप्नाचं एक छोटंसं घरटं तयार केलेलं आहे। त्यानंतर तुम्ही बघू शकता या वेगवेगळ्या ठिकाणी जे झाडं आहेत तर हिरवीगार पद्धतीने वाऱ्यावर सुंदर डोलत आहेत। त्यानंतर आपण जर विचार केला तर या निसर्गात खरंच एक ऊर्जा असते, शक्ती असते आणि निसर्ग कधी खोटं बोलत नाही मित्रांनो। कारण ऋतुमानानुसार जर उन्हाळा असेल तर निसर्ग आपलं स्वरूप बदलत असतो। आता पावसाळा आहे मित्रांनो, तर या पावसाळ्या ऋतूमध्ये तुम्ही बघा या ठिकाणी सुंदर पाण्याचा धबधबा तयार झाला आणि इतकी शक्ती असते निसर्गात। ही विहीर बघू शकता मित्रांनो तुम्ही, फुल भरलेली आहे वरच्यापर्यंत। आणि या निसर्गामुळेच या पावसाळ्या ऋतूमुळे ही विहीर फुल भरलेली आहे। आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी जो स्रोत आहे पाण्याचा या निसर्गाला पुरविणारा पाऊस असतो आणि याचाच आधार घेऊन काही पक्ष्यांनी याच्या शेजारी घरटे केलेले आहेत मित्रांनो। छानशी सुगरणीचे जे घरटे आहेत तुम्ही बघू शकता। आपल्याला हे आता कमी बघायला भेटतात, परंतु मी आनंद घेताना बघितलं की इथं तुम्ही बघू शकता किती सुंदर अशी रचना केलेली आहे। आणि ही सुंदर रचना करण्याचं सामर्थ्य सुद्धा हा निसर्ग या पक्ष्यांना देत असतो मित्रांनो। तर तुम्ही बघू पक्षी आहेत तर ते सुंदर पद्धतीने हे घरटं बनवण्यासाठी किती स्किल आहे मित्रांनो, बघा अत्यंत जवळून तुम्ही बघा। त्यानंतर आपल्याला आजूबाजूला काही पिकं दिसतात मित्रांनो। आणि या निसर्गाच्या सानिध्यात ज्यावेळेस आपण जेव्हा या निसर्गात फेरफटका मारतो मित्रांनो, तर आपल्याला भरपूर प्राणवायू मिळतो आणि तोच प्राणवायू आपण दवाखान्यात विकत घ्यावा लागतो मित्रांनो। परंतु या निसर्गाच्या सानिध्यामध्ये जर आपण राहिलो तर खरंच निसर्ग आपला खरा मित्र असतो मित्रांनो। कारण म्हणतात ना, मित्र हा वणव्यामध्ये एक ऊब देणारा असतो, तसा हा निसर्ग आपला मित्र आहे मित्रांनो। आणि तुम्ही बघा या ठिकाणी आता सर्व आनंद घेता घेता ही फुले बघा किती सुंदर फुललेली आहे बघा। आणि या फुलातूनच एक चैतन्य आपल्याला मिळते, ऊर्जा मिळते आणि ही ऊर्जा आपण जपून ठेवली पाहिजे मित्रांनो। आणि हा जो वाहणारा, जो खळखळून वाहणारा जो ओढा आहे तर सुंदर आणि निर्मळ वाहत आहे मित्रांनो। तर आपण देखील आपलं जीवन असंच सुंदर आणि निर्मळ बनवण्याचा प्रयत्न केला पाहिजे मित्रांनो। तर नक्कीच आपण एक प्रयत्न करूया, या निसर्गाकडून शिकूया। तर तुम्हालाही दाखवताना आनंद होतो। हे बघा आपली मातृभूमी यांनी हिरवा शालू
परिधान केलेलं आहे आणि या निसर्गाच्या या पाण्याच्या स्रोतामुळे शक्य झालेलं आहे. आणि आता परतीचा जो प्रवास आहे मी परत जाण्यासाठी निघत आहे मित्रांनो. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आणि एक नवीन अशा सुंदर रचनेमध्ये. तर नक्कीच मित्रांनो, तुम्ही देखील अशा सुंदर निसर्गाला भेटण्याचा प्रयत्न करा. तर चला भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय भारत, वंदे मातरम.